यानंतर विधिमंडळ अधिवेशनासंदर्भातल्या बातम्या आपण बघूया। विधिमंडळ कामकाज समितीची आज बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये हिवाळी अधिवेशन कामकाजाचा कालावधी वाढवण्याच्या संदर्भातला निर्णय होणार असल्याची माहिती मिळते आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसंच दोन्ही विरोधी पक्षनेते यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे। हिवाळी अधिवेशन 22 डिसेंबरपर्यंत घेतलं जावं अशी विरोधी पक्षांची मागणी आहे। त्यामुळे आज होणाऱ्या या कामकाज समितीच्या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। दिवस वाढवण्याची मागणी कशा करताय की शेतकऱ्यांच्या प्रश्नाला न्याय भेटला पाहिजे। आज त्याचा काल वरच्या सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी काय काय भरीव मदत तरतूद केलेली आहे ते काल त्यांच्या भाषणात सांगितलं। आज आमच्या सभागृहात सुद्धा त्याची उत्तरं मिळतील, तर मग वरच्या पातळीवर ठरेल कामकाज सल्लागार समितीमध्ये। पण आरक्षणाचा कालावधी या सरकारने पूर्ण करावा अशी माझी मागणी आहे, त्या मागणीवर मी ठाम आहे। आणि या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। उदय, अधिवेशनाचा कालावधी वाढवला जावा अशी मागणी विरोधी पक्षांनी सातत्याने केलेली आहे। 22 डिसेंबरपर्यंत हा अधिवेशनाचा कालावधी वाढवावा अशी मागणी होतीये। आज कामकाज समितीची बैठक आहे, या संदर्भातला मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो का? काय नेमकी याबद्दलची माहिती? विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज दुपारी 3 वाजता बैठक होणार आहे। सर्वात प्रथम विधानसभेची होईल, त्यानंतर विधान परिषदेची होईल बैठक। या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री तसंच दोन्ही सभागृहाचे दोन्ही विरोधी पक्षनेते आणि इतर महत्त्वाचे मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत। याच कामकाज सल्लागार बैठकीमध्ये विधिमंडळाचा कालावधी जो आहे तो निश्चित केला जाणार आहे। 20 डिसेंबरपर्यंत की 22 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार हे आजच्या बैठकीमध्ये निश्चित होणार आहे। विरोधी पक्षांनी मागणी लावून धरलेली आहे की 22 डिसेंबरपर्यंत अधिवेशन जे आहे ते चालवावं, जेणेकरून जे विदर्भातले जे विविध प्रश्न जे आहेत, मराठवाड्यातले जे विविध प्रश्न आहेत ते मार्गी लागतील किंवा त्या संदर्भातले प्रश्न जे आहेत ते सभागृहात उपस्थित करण्यात येतील। मात्र सत्ताधारी पक्ष या संदर्भात काय निर्णय घेते हे पाहावं लागणार आहे। दोन्ही पक्षांचे म्हणजे विरोधी असतील किंवा सत्ताधारी असं सर्वानुमते एक मत जे आहे ती या बैठकीत ठरवलं जाणार आहे। त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। हिवाळी अधिवेशन नेमकं किती दिवस चालणार आहे? आज आपण पाहतो आहोत की आज ही बैठक होते 19 तारखेला, उद्या 20 तारीख आहे। त्यामुळे उद्याचा शेवटचा दिवस ठरतोय का 22 तारीख शेवटची तारीख ठरते हिवाळी अधिवेशनाची, हे आता पाहावं लागेल। बरं उदय, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। पुढची बातमी बघूया। राज्यामध्ये कुणबी मराठा आणि मराठा कुणबी जातीच्या नोंदी शोधण्यासाठी राज्य सरकारनं निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केलेली होती। या समितीने आपला दुसरा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे सुपूर्द केला। यावेळेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील उपस्थित होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा अहवाल आज सभागृहामध्ये मांडणार आहेत। हा अहवाल सादर केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी शिंदे समितीचे आभार मानलेत। याची पुढची कार्यवाही आपण करणार आहोत असं मुख्यमंत्र्यांनी यावेळेला सांगितलं।